श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे शुक्रवार। तर शुक्रवारी तुम्हाला कोणते उपाय करायचे आहे, तर शुक्रवारी तुम्ही हे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती लक्ष्मी अपार कृपा होईल। आणि शुक्रवारी करा हे साधे सोपे उपाय, तर देवी लक्ष्मीचा अपार कृपा धनसंपत्ती येईल आणि लक्ष्मी आकर्षित होईल। शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असल्याची मान्यता आहे, त्यामुळे शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं। या दिवशी महिलांनी काही खास गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे। जर शुक्रवार काही विशिष्ट गोष्टीची काळजी घेतली तर माता लक्ष्मी प्रसन्न होईल व त्यामुळे या दिवशी कोणतेही काम करायचे आणि कोणते टाळायचे हे ते आपण बघणार आहोत। तर शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाला समर्पित असतो, त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी यासाठी आपण या दिवशी लक्ष्मीला विशेष पूजा केली जाते। तर अनेक मान्यता आहे की शुक्रवारी काही खास कामं करणं टाळायचे आहेत, नाहीतर घरात अनेक समस्या येऊ शकतात। तर शुक्रवारी घरात सुख समृद्धी आणि जीवनात भरभराटी येण्यासाठी काय करायचे, काय करू नये, तर इथे आपण पाहणार आहोत। तर स्त्रीचा सन्मान करा। शुक्रवारी कोणत्याही महिलेचा अपमान करू नका, अत्यंत चुकीचं आहे। जर कोणी तुमच्या घरी आलं तर त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवू नका, त्यांना काहीतरी खायला किंवा भेटवस्तू देऊनच घराच्या बाहेर पाठवा। साखर दान करू नका। शुक्रवारी कोणालाही साखर दान करू नये। असं म्हणतात की यामुळे शुक्र ग्रह कमजोर होतो आणि व्यक्तीचं यश वैभव कमी होतं। त्यानंतर आहे पैशाची देवाणघेवाण। पैशाची देवाणघेवाणसुद्धा शुक्रवारी करायची नाही। कोणाकडूनही पैसे उधार घेणं किंवा देणं असं केल्याने घरातली लक्ष्मी निघून जाते। असं मानलं जातात की या दिवशी पैशाची देवाणघेवाण केल्यास महालक्ष्मी नाराज होते। त्यानंतर आहे घरातील स्वच्छता। शुक्रवारी हा दिवस स्वच्छतेचा दिवस आहे। घरात चांगली साफसफाई ठेवली तर सकाळीच घर स्वच्छ आणि त्यानंतरच पूजा अर्चा करावी। सूर्यास्ताच्या वेळी घरात झाडू किंवा पुसणं करू नये, असं केल्याने माता लक्ष्मी घरातून दूर चालली जाते। त्यानंतर आंबट वस्तू ही संतोषी मातेला खूपच क्रोधकारी आहे। आंबट त्यांना आवडत नाही, तर शुक्रवारी आंबट पदार्थाचं सेवन करणं टाळायचं आहे। या दिवशी उपवास करणं चांगलं मानलं जातं। या दिवशी खीर बनवणं ती गरिबांना आणि पक्ष्यांना खायला द्यावी, तसेच गरजू लोकांना वस्त्रदान करायचे आहे। त्यानंतर दरवाजाजवळ चप्पल ठेवू नयेत। घरच्या मुख्य दरवाजांवर चप्पल, बूट किंवा झाडू ठेवू नयेत। असं मानलं जातं की यामुळे घरात नकारात्मकता येते आणि लक्ष्मीचा वास होत नाही। त्यानंतर आहे खरकटी भांडी ठेवू नका। घरात खरकटी भांडी जास्त वेळ ठेवू नये, यामुळे घरात लक्ष्मी माता घरात प्रवेश करत नाही। असं म्हटलं जातं की यामुळे भांडी लगेच धुवावीत। तर शुक्रवारी आवर्जून ही कामं तुम्हाला करायची आहे। त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा कशी करायची, तर तुळशीची पूजा करताना शुक्रवारी तुळशीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं। सकाळी उठून तुळशीला दिवा लावून तिची आराधना करावी। तुळशी मातेला कुंकू किंवा टिळा जरूर लावायचा आहे। व्रत करताना माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी उपवास करायचा आहे। असं म्हणतात की या दिवशी उपवास केल्याने घरात धनधान्याची कमतरता भासत नाही, तसेच माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते। आणि लक्ष्मी मंत्राचे पठण कसे करायचे, तर शुक्रवारी सकाळी उठून स्नान झाल्यानंतर देवघरामध्ये लक्ष्मीची पूजा, त्यानंतर देवीची कोणत्याही एका मंत्राची किंवा 1 ते 11 माळी जप करायचा आहे, यामुळे देवीची कृपा प्राप्त होते। तर या सोप्या उपायामुळे तुम्ही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता आणू शकता। शुक्रवार हा लक्ष्मीचा वार असल्याने या दिवशी केलेल्या चांगल्या कामाचं फळ नक्कीच मिळतं, यामुळे या दिवशी वाईट काम
टाळून चांगली कामं करण्यावर भर द्यायचा आहे. घरात आनंदी आणि प्रसन्न वातावरण ठेवायचे आहे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात वास करतो आणि सर्व समस्या दूर होतात. तर हे आपल्या साध्या सोप्या पद्धती तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायच्या आहे. तर अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.